दिनांक 18/7/2024 रोजीपासून जव्हार तालुक्यातील पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे जव्हार झाप रस्त्यावर मंगेलवाडा ते चौथ्याची वाडी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात रस्त्यांची दुरवस्था झाली। वाकण येथे गेल्या 2 वर्षांपासून रस्ता खचून पडला आहे, परंतु त्यावर अजून उपाययोजना करण्यात आली नाही। तेथे जर संरक्षण भिंत बांधली नाही तर तेथे रस्ता खचून या भागातील वाहतूक बंद होईल। पर्यायाने या भागातील शाळकरी मुलं व रुग्ण यांची प्रचंड हाल होते व रात्रीच्या पावसामुळे जव्हार झाप रस्त्यावर असणाऱ्या पोंडीचा पाडा पुलावर मोठे भगदड पडले आहे व कालपासूनच या पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी जात असल्यामुळे या भागातील रस्ता बंद झाला आहे। यामुळे या भागातील 5 ग्रामपंचायत, 1 प्राथमिक आरोग्य केंद्र, 8 पथके, 2 आश्रमशाळा, 35 जिल्हा परिषद शाळेचे शिक्षकांची व विद्यार्थ्यांची रहदारी बंद झाली आहे। यामुळे या भागातील अनेक गावांना याचा फटका बसतो। यावर बहुजन विकास आघाडीचे जव्हार तालुका अध्यक्ष एकनाथ दरोडा यांनी वेळोवेळी पाठपुरावा करूनही आजपर्यंत या पुलावर पर्याय निघाला नाही। त्यामुळे आज दिनांक 23/7/2024 रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग जव्हार, तहसीलदार कार्यालय जव्हार, गटविकास अधिकारी पंचायत समिती जव्हार यांना पत्र व्यवहार करून जर हे भगदाड लवकरात लवकर बुजवले नाही व या पुलाची उंची वाढविण्यास कारवाई करावी, अन्यथा जव्हार तालुका बहुजन विकास आघाडी व या भागातील 5 ग्रामपंचायतमधील नागरिकांना घेऊन 15 ऑगस्ट रोजी पोंडीचा पाडा पुलावर आमरण उपोषण करू असा इशारा बहुजन विकास आघाडीचे जव्हार तालुका अध्यक्ष एकनाथ दरोडा यांनी दिला। नाशिक लोकशाही न्यूजसाठी सौरभ कामडी, पालघर।